मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची थोड्याच वेळात हिंगोलीमध्ये सभा पार पडली आणि या सभेपूर्वी मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यासाठी काही चिमुरड्यांनी छत्रपतींचं स्वराज्य उभं केलेलं आहे। छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेमध्ये व जिजाऊच्या वेशभूषेमध्ये एका इंग्रजी शाळेचे विद्यार्थी सभेच्या ठिकाणी अवतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आपण जर बघितलं तर हे सगळे विद्यार्थी हे छत्रपती शिवरायांच्या वेशामध्ये सभेच्या ठिकाणी अवतरल्यामुळे सर्वांमध्येच शिवराय अवतरल्याचं कुतूहल निर्माण झालेलं होतं। काय आपण या ठिकाणी वेशभूषा परिधान केलेली आहे, काय सांगाल एकंदरीत? नमस्कार, माझे नाव ऐश्वर्या बालासाहेब कातोरे। माझ्या शाळेचे नाव लिटिल किंग्स इंग्लिश स्कूल बसमत। आज मराठा समाज आरक्षणाचा लढा सुरू आहे। त्या लढ्याचे नेतृत्व करणारे मराठी योद्धा मनोज जरांगे पाटील दादा यांच्या स्वागतासाठी संपूर्ण स्वराज्य इथे उतरले। नक्कीच कशा पद्धतीने ही तयारी करण्यात आलेली आहे? राजे, तुम्ही या ठिकाणी अवतरलात, काय सांगाल? माझे नाव अक्षय धुमराव चव्हाण आहे। माझ्या शाळेचे नाव लिटिल किंग्स इंग्लिश स्कूल बसमत। जे आता मराठी समाजांचा लढा आहे त्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील दादा त्यांच्या स्वागतासाठी आम्ही इथं आलेले आहेत। नक्की जर पाहिलं तर जिजाऊ आहेत, या ठिकाणी शिवराय आहेत आणि यांच्या सोबतच आपण जर पाहिलं तर 20 मावळ्यांची जी टीम आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि हे सगळे मावळे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी उभे राहिलेच आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि अगदी थोड्याच वेळात सभेच्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील दाखल होणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी हे संपूर्ण छत्रपती शिवराय व मा जिजाऊंच्या वेशामध्ये काही मावळे अवतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।